नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. अजित पवारांनी सांगितलं तर प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढणार. सचिन खरात यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंची दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हिताची. संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी. आणि सुप्रिया सुळे यांनी केला लोकल रेल्वेने प्रवास. जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या. आता बातम्या सविस्तर. सोलापूर हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. मात्र या मतदारसंघाचे गेल्या काही वर्षापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे. या परिसरामध्ये काही विकास केलेला दिसत नाही. तसेच दलित समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस साधी भेटही या शिंदे कुटुंबांनी दलित समाजाला दिली नाही. तसेच दलित समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस साधी भेटही या शिंदे कुटुंबांनी दलित समाजाची घेतली नाही. तसेच माझा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे अजित पवारांनी जर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मला लढायला सांगितले तर मी लढण्यासाठी तयार आहे, अशी भूमिका आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी घेतली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे गेल्या काही दशकापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे. तरी सुद्धा या सोलापूर परिसराचा काही विकास झालेला दिसत नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी दलित समाजावर अन्याय अत्याचार झाला त्यावेळी शिंदे कुटुंबाने कधीच दलित समाजाची विचारपूस आणि साधी जाऊन भेटसुद्धा घेतली नाही. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे अजितदादा पवार साहेबांनी जर या मतदारसंघात मला लढण्यास परवानगी दिली तर आणि लढण्यास सांगितले तर नक्कीच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मी लढण्यास तयार आहे. 4 दिवसात दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. सोमवारी रात्री 9:30 वाजता राज ठाकरे हे त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. राज शहा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. देखिए, ऐसा है कि सन्माननीय राज साहब कल दिल्ली गए हैं, ये फैक्ट है. अभी वो किनको मिलने वाले हैं, क्या होने वाला है दिल्ली में, किस लिए गए हैं, ये आने वाले कुछ घंटों में स्पष्ट हो जाएगा मुझे लगता है. लेकिन मुझे ये आत्मविश्वास है कि राज साहब जो भी निर्णय लेंगे वो महाराष्ट्र के हित में लेंगे, हिंदुत्व के हित में लेंगे, मराठी आदमी के हित में लेंगे और पक्ष के हित में रहेंगे. खासदार सुप्रिया सुळे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दौंड ते यवत असा लोकल रेल्वेने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत प्रवाशांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की राज ठाकरे महायुतीत येत असतील तर आनंदच आहे. इंडिया आघाडीमध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत. राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर महायुतीची शक्ती वाढेल, कमी होणार नाही. याचा फायदा विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल. पहिली निवडणूक विदर्भात आहेत, बाकी नंतर आहेत. कोणाची ताकद किती आहे हे मला माहिती आहे. कोणाला तरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील. आता प्रत्येक जण जो आहे ना, आता वेगवेगळं जे आहे, एकदा राजकीय या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटोरेशन सुरू आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. ते मेडिकलमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, आणखी कशात असं, तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा. पूर्वीची भाषणं, आताची भाषणं, त्याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे. अपप्रवृत्ती काय म्हणेल, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. पण आता काय करायचं, जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही, तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत. परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, कोण काम उपयोगी पडतं, त्यांची कामं कोण करत आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे, उशिरापर्यंत जे आहे, कोण धावतं त्यांच्या कामासाठी, विकासासाठी, हे सगळे जग पाहत आहे.
आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची इतर त्यांची जी भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचं कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो, कोण आपली कामं करू शकतो, हे पण लोक पाहत असतात. आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नक्की आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल. आणि त्यामुळं त्याने जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं तेवढं ठीक आहे, पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे. शिवसेनेबरोबर गेलं त्यावेळेला काय झालं, शिवसेना आणि भाजप हा दोघांचाही हिंदुत्वच आहे. त्यावेळेला कोणी काही बोललं नाही. आताच बोलण्याचं काय कारण आहे, भाजपबरोबर गेलो तर दोघांचं हिंदुत्व आहे. पण आम्ही आमचा पक्ष जो आहे हा त्यांच्या युतीमध्ये आहे. आमचा पक्ष काही भाजपमध्ये आम्ही काही विलीन केला नाही. आणि आम्ही सगळेच सांगतो त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा आमचा पक्ष आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. महाविकास आघाडीने कुठलेही अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीला दिलेला नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. असं कुठलंच कम्युनिकेशन महाविकास आघाडीने आमच्याशी केलेलं नाही. माध्यमांनी हा जो कोणी सूत्र ही खोटी बातमी पसरवत आहे त्याला कॅमेरा समोर हे ऑन रेकॉर्ड बोलायला सांगावे आणि मगच या बातम्या चालाव्यात. या बातमीत काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे. महाविकास आघाडी की तरफ से वंचित बहुजन आघाड़ी को कोई भी अल्टीमेटम नहीं दिया गया है. ये सब खबरें झूठी है, इसमें कोई तथ्य नहीं है. ऐसा कोई भी कम्युनिकेशन महाविकास आघाड़ी के किसी भी पार्टी की तरफ से हमसे किया गया नहीं है. हम मीडिया से अपील करते हैं कि ये जो कोई भी सूत्र ये झूठी खबर फैला रहा है उसका ऑन कैमरा बाइट ले और फिर ये न्यूज़ चलाए. इस न्यूज़ में कोई भी तथ्य नहीं है. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही. असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. माझं सर्व माध्यमांना आवाहन आहे, हे जे कोणी सूत्र आहे जो या खोट्या बातम्या पसरवतोय त्याला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सांगावं, ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सांगावं आणि मगच या पद्धतीच्या बातम्या लावाव्यात. या बातमीत कुठलंही तथ्य नाही. माणिवली येथील रोहित गवळी मृत्यू प्रकरणातील रायगड हॉस्पिटल विरोधातील लढाई आता मानव अधिकार आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मानव अधिकार आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळावा तर दोषींवर कारवाई व्हावी म्हणून मागणी केली. मात्र दुसरीकडे रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याचे देखील समजत आहे. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील राहणारा 16 वर्षीय रोहित भगवान गवळी या तरुणाचा रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता केवळ गुन्हा दाखल करून प्रत्यक्षात कुठलीच कारवाई न झाल्याने आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वकिलांना सोबत घेऊन मानव अधिकार आयोगाची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे. आज ललित गवळी आमचे वकील मर्दादी अमित
मेटा इनकम्प्लीट बॉडी चेक मानव अधिकार आयोगात आम्ही याचिका दाखल केली आहे. रोहित गवळीचं हॉस्पिटलच्या बेजबाबदारी निष्काळजीपणा क्रिमिनल निग्लिजन्स पुढे मृत्यू झालेले आहेत. मानव अधिकार आयोगाचे चेअरमॅन अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आहेत. मला विश्वास आहे लवकरच आमच्या याचिकेचा स्वीकार होणार, सुनावणी सुरू होणार आणि रोहित गवळीच्या परिवाराला न्याय मिळेल. छत्रपती संभाजीनगर शहरातील स्थिती खराब असल्यानेच मी 2019 मध्ये लोकसभेसाठी उभा राहिलो. मराठा आरक्षणावर दिल्लीतच निर्णय होईल म्हणून त्या अनुषंगाने लोकसभेची उमेदवारी भरली होती. यावेळी मी उभे राहायचे की नाही यावर सध्या विचार सुरू आहे. निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. मराठा आरक्षण दिल्लीतच मिळेल. मुंबईत प्रयत्न करणारे जे लोक आहेत ते आतापर्यंत प्रयत्न करत होते, आजही प्रयत्न करतायत. मी त्यांना शुभेच्छाच देतो. मात्र त्याला रिझल्ट आलेला नाही आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता दिल्लीकडे जाण्याची आवश्यकता आहे आणि दिल्लीतून ते करून घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीमध्ये देशभरामध्ये जसं महाराष्ट्रात मराठा समाज आहे तसं राजपूत समाज आहे, तसेच पटेल समाज आहे, गुजर समाज आहे. प्रत्येक असे ओपनचे समाज आहेत ज्यांना आरक्षण न मिळाल्यामुळे आज त्यांच्या मुलांचं नुकसान होतं आहे. त्यामुळे अशी सगळी मंडळी देशातली अगदी साऊथ, नॉर्थ, सेंटर, ईस्ट, वेस्ट सगळीकडची अशा पद्धतीची मंडळी ही एकत्रितपणे आणून दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये एक रेझोल्युशन पास करून ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातली भूमिका दिल्लीमध्ये घ्यावीच लागणार आहे. याला पर्याय राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्येच ते होईल मराठा आरक्षण असं माझं वैयक्तिक मत. सुरुवातीपासून 2018 पासून ते आता 2024 पर्यंत तेच आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824.